ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमाकरता मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय म्हणजे माझ्या संदर्भात घेतलेला आहे आणि तो असा आहे की मला एक 2-3 दिवसापूर्वी एक मेसेज आला. म्हणले, महाराज तुमचे उपाय मी करून पाहिले 2-3 वेळेस, पण काही समजा अनुभव आला नाही. आणि असे बरेचसे येतात मेसेज पण मला, अमुक उपाय केला त्याचा अनुभव आला नाही वगैरे वगैरे. तर तुम्हाला याबद्दलच मी बोलणार आहे. अनुभव का येत नाही आणि मी काय करतो अनुभव येण्यासाठी, हे पण फार महत्वाचं आहे. काय होतं, तुम्हाला का अनुभव येत नाही त्याचं कारण मी सांगतो. पण मी थोडंसं मागे जातो काही वर्षापूर्वी ना, मला काही अनुभव नव्हता. कशाचा अनुभव नव्हता? लोकांचा अनुभव नव्हता. म्हणजे लोक कसे असतात, लोक कामापुरतं कसा वापर करून घेतात याविषयी काही माहीत नव्हतं मला. जसं जसं मी पुढे पुढे जात गेलो आणि मला लोकांच्या गोमी कळल्या. गोमी म्हणजे त्यांचे स्वभाव, कसे आहेत लोक, कसा कामापुरता वापर करून घेतात आपला, हे मला जाणवू लागलं. आणि त्याच्यामध्ये माझं खूप नुकसान झालं. वेळ पण खूप गेला माझा. कारण मी काय करायचं पूर्वी, जर तुम्ही जुने व्हिडिओ जर बरेचसे मी उडवलेत, त्याच्यातले बरेचसे उडवलेत, पण आहेत काही अजून, की त्याच्यामध्ये मी छोटे छोटे उपाय सांगत असे, घरगुती उपाय सांगत असे, आणि अजून बी सांगतो कधी मध्ये, पण सारखं नाही सांगत. आणि ते फार म्हणजे प्रभावी होते. कारण मी कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय मी सांगत नाही. असं कुठंतरी वाचून काहीतरी करून असल्या काही गोष्टी नाहीत माझ्याकडे. मी जे आहे एखादा आला उपाय आपल्या मनामध्ये, आणि बरेचसे उपाय असे आहेत ना, की मी एक शिवशक्तीची म्हणजे मंत्र साधना ही गोष्ट करत असल्यामुळे मला आपोआप काही उपाय सुचतात आणि त्याचा चांगला अनुभव येतो. मग पूर्वी काय करायचं, मी समजा ध्यान वगैरे केलं की त्याच्यातून काही उपाय सापडले, अगर माझ्याकडे एखादा प्रश्न आला तर मी तो प्रश्न घेऊन त्याच्यावर उपायचं म्हणजे समजा मनामध्ये घेऊन, समजा आपण शंभूला प्रार्थना करून काय देतोय तो संकेत, अशा गोष्टी पाहून मी उपाय सुचवत असे आणि मी बिनधास्तपणे सांगत असे. म्हणजे सार्वजनिकरित्या सांगत असे. युट्यूबवर तर मी व्हिडिओद्वारे खूप सांगितले. पण काय होतं, बरंचसे ज्ञान असं फ्रीमध्ये भेटलं ना, आणि कुणाच्याही हाती पडलं तर त्याची किंमत राहत नाही. हा एक अनुभव आला मला. आणि बऱ्याचशा एक सहानुभूतीनं म्हणा, पुढची व्यक्ती खूप संकटात आहे म्हणून त्याला आपण एखादा उपाय सांगितला आणि सांगत बी असे, तर त्याचं काय की ती पुढची किती ग्रहण करते, आपल्यावर किती विश्वास आहे याची मला जाणीवच होत नसे. कारण तेवढा अभ्यास नव्हता माझा माणसं ओळखण्याचा. त्याच्यामुळे मी सहजरित्या सांगून टाकत असे आणि तितक्यापुरती पुढची व्यक्ती ती ग्रहण करते का नाही करते याचा विचार पण येत नसे. मी सांगून टाकत असे आणि त्यांना समजा त्यांची श्रद्धा आहे नाही हे काही डोक्यात येत नसतं. मग ती काहीतरी चौमो करायची आणि मग म्हणायचं ती अजून नाराज की यांच्या उपायाने काही होत नाही. आता होत नाही का काय होतं हे मला माहिती ना. मला माहित आहे, त्याचा अनुभव आहे, खूप अनुभव आहे ना. पण बऱ्याच लोकांनी असं काय केलं की तितक्यापुरतं काहीतरी करायचं, अगं न करता बी काही काही लोक अविश्वास दाखवायचे. म्हणून मी काय केलं, जसा जसा मला अनुभव येत गेला तसं तसं मी हे सांगणं थोडंसं कमी केलं. आणि मग माझा थोडासा अभ्यास वाढला. कुठला अभ्यास वाढला? माणसं ओळखण्याचा अभ्यास आला. पूर्वी मला कळतच नव्हतं. खूप वेडा होतो त्या गोष्टीत. मला माणसं, समोरचा माणूस काकुलतीनं आलं आणि काय आलं की मला ते क्यू यायची त्या व्यक्तीची आणि माझ्यामध्ये प्रेम उत्पन्न व्हायचं. कारण मी एकतर प्रेमाला भुकेलेला माणूस होतो.
त्याच्यामुळं मला कोणी समोरचं माणूस चांगलं बोललं, की माझं मन त्याच्याबद्दल खूप आकर्षण व्हायचं, की मी त्याला काहीतरी द्यावं, काहीतरी त्याच्यासाठी करावं. हं. ही माझे मन आतून बोलायचं आणि मी ते करत असे. पण समोरच्याला त्याची किंमतच नव्हती. हे मला कळतच नसावं त्यावेळेस. हं. खरंच कळलं नाही. अशा खूप चुका झाल्या माझ्याकडून. खूप चुका झाल्या. मी देत राहिलो. समोरचे घेतात का नाही घेतात, ग्रहण करतात का नाही करतात, त्यांचा किती आपल्यावर विश्वास आहे, हे मला ते समजलंच नाही. पण आज हे देत असताना मी जी समजा सहानुभूतीने करत असताना माणसं चांगले पण गवसले ना मला. खूप चांगली माणसं गवसली. खूप आहेत ना. आज 10-12 वर्षापासून सुद्धा माणसं माझ्याकडे जे का माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. खूप विश्वास ठेवतात. आणि मी समजा त्यांचे लेकरं 7वी-8वीला कुणाचे होते, तेव्हापासूनचे संपर्क ते आज लेकरं मोठे नोकरदार झालेत. जसं माझं ऐकलं त्याने तसं केलं. अगर काय आता त्याच्यात माझं नाही, ती सर्व ईश्वराची कृपा असते. याच्यात फक्त मी एक मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं. तुम्ही अशा पद्धतीनं जा म्हणून. शेवटी त्यांचं नशीब असतं. मी फक्त एक मधला दुवा आहे ईश्वराचा आणि तुमच्या मधला. ते आहेत लोक. ते पूर्वीपासून अजून त्यांचे लेकरं आता नातरुंड बी काही जणांना आलेत. तरी ती लोक अजून जोडलेलीत मला. जोडलेत, खूप विश्वास ठेवतात माझ्यावर. पण मध्ये आयरे गैरे जे आलेत ना, त्यांच्यासाठी बोलतो. मग मला हळूहळू आपलं कोण, परक कोण, अगर आपल्यावर किती विश्वास आहे, ह्या गोष्टी कळू लागल्या. आणि मग ऑटोमॅटिकली समोरची व्यक्ती किती आपल्यावर विश्वास ठेवते, अगर तिची किती श्रद्धा आहे, आपल्याला सहानुभूतीने बोलते का तिरस्कार करते का काय करते, या गोष्टी सुद्धा मला छोट्या छोट्या गोष्टीतून कळू लागल्या. पण मी त्यांना कधीच बोलत नसे. मी बोलतच नाही. तुम्ही असं करता, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही, काहीच बोलत नाही मी. त्यांना असं जाणवू देतो की मला खरंच काही माहीतच नाही. तुम्ही ती समोरच्याला वाटतं की आम्ही किती ह्याला घुमवायलोत. पण मला घुमवणं ह्या गोष्टी सगळ्या कळत्यात. ह्या गोष्टी कळत असल्या समोरच्याला काय वाटतं की आम्ही किती यांना म्हणजे यांना काही कळतच नाही. आणि हेच नुसतं त्यांना कळत नाही याचा अर्थावून ते काय समजतात की ह्यांना बऱ्याच गोष्टी पण काही कळत नसतील. म्हणजे काय असतं, पहिली गोष्टी श्रद्धा असणं गरजेचं असतं. मनातून श्रद्धा असणं गरजेचं असतं. आणि हे आता मग मला अलीकडे कळायला लागल्या गोष्टी. ही समोरची व्यक्ती आपल्यावर किती विश्वास ठेवते, किती विश्वास आहे तिचा आपल्यावर, या गोष्टी कळू लागल्या मला. आणि मी फक्त काय वरोपचारी मग समजा ते होला हो करायला लागलो. जास्त डीपमध्ये जाऊन समजा अगर त्याचं म्हणजे जी खोलातल्या गोष्टी असतात काही ते नाही सांगत मी. आणि आता व्हिडिओद्वारे सुद्धा सांगत नाही जास्त. मी प्रत्यक्ष मला खरंच बोलतात ज्याचे का पूर्वीपासून संबंध चांगलेत, अगर ते मला वाटलं की हा खरंच व्यक्ती चांगला आहे तर त्याला मी फोनवर सांगतो. अगर प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर काही गोष्टी बोलतो आणि फोनवर बी सांगत असतो. पण कधी की ज्या वेळेस मला वाटतं माझं हृदय बोलतंय, आतून सांगतंय मन की ही समोरची व्यक्ती चांगली आहे, अगर ती आपल्यावर विश्वास ठेवते. आता पूर्वीपासूनचे जे काही जुने आहेत ते तर मला माहीतच आहेत कसे आहेत काय ते, त्याच्याबद्दल नाही काही. पण नवीन जरी असेल तरी मी त्या समोरच्या व्यक्तीचं सगळं घेतो डोक्यात आणि किती चांगली आहे, अगर तिचा स्वभाव गुण काय आहे, अगर ती किती आपल्यावर विश्वास ठेवते का उगाच नुसते आपले व्हिडिओ बघून नुसतं आपलं टाइमपास करते, ह्या गोष्टी कळू लागल्या मला. आणि मी माझं समजा व्हिडिओद्वारे सुद्धा सांगणं कमी केलं. ज्यांना गरज आहे, ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे, अत्यंत गरज आहे, गरजू व्यक्ती ही ओळखायला शिकलो मी. तिचा विश्वास, तिची श्रद्धा आपल्यावर किती आहे. मग ज्याची श्रद्धा आहे आपल्यावर, त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी काहीतरी वाटतंय तर तिच्यासाठी मी कितीही पळतो, रात्रंदिवस करतो. एखाद्या वेळेस एखादी समस्या उभी राहिली जबरदस्त त्याच्या जीवनामध्ये, तर ती समस्या सुटेपर्यंत मंत्र साधना करतो, रात्र काढतो.
मग मी हे हे ठरवलं, कारण काय खुगीर भरती म्हणतात ना, भाराभर चिंधान एक ना धड. काय करायचे ताती लोक गोळा करून आणि काय करायचं? माझे मोजके काय असतील 10-5 तेवढेच म्हणायचं आपण आहे ते. मी समजा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो फक्त काही ठराविक, अगर मी म्हणत नाही लाईक करा, अमुक करा, मी कधी सांगत नाही कधी. आणि ते व्हिडिओ चालणं हा उद्देश पण नाही माझा काही. त्याच्यामुळे काही ठराविकच लोक बघतात माझा व्हिडिओ. मला ते व्हिडिओ चालावे हा बी उद्देश नाही माझा काही. फक्त ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत गेला म्हणजे झालं. मग त्यात 10 लोक असतील काय असतील त्याच्याबद्दल मला ती संख्या नकोय. मला ती संख्या मोठ्यापर्यंत नको. अति मोठं होणं उपयोगाचं नसतं. मोजकंच असावं पण चांगलं असावं. मोजकेच आपला संपर्क मोजक्या लोकांशीच असावा, पण चांगल्या लोकांशी असावा. तेच आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक असावे. मग मी पटापटा खूप लोक जोडले गेलेले होते. मी बरोबर ते नुसते कळत गेलं की मी त्यांच्याशी संपर्क त्यांनी केला तर बोलतो, मी बोलत नाही असं नाही, पण हळूहळू हळूहळू कमी केलं, कारण डोक्याला नको लोड. बिनकामाची खोगीरवरती काय करायची. फक्त मी एकच धरलं, एकच तत्व धरलं, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ना त्या लोकांचं करायचं. त्यांच्याकडून कुठल्या रुपयाची अपेक्षा नसते माझी, काही नसतं, काही देणं घेणं नाही. फक्त मला गरज आहे त्यांच्या विश्वासाची. त्यांनी विश्वास आपल्यावर टाकला, अगर आपल्यावर आहे त्यांचा, हे मला वाटलं, कळलं की मी त्यांच्यासाठी पळतो आणि त्यांच्यासाठीच आपलं जीवन आहे असं मी समजतो. पण विश्वासवाले लोकांसाठी. आता हे मध्येच म्हणतात तुमचा उपाय केला आणि झाला नाही, तुमचा होणार पण नाही, शक्य बी नाही. मी डायरेक्ट बोलतो, होणार बी नाही म्हणत असतो. का होणार नाही? कारण ती तुमचा विश्वासच नाही. कोण म्हटलं मला काही येत नाही? खूप येते, पण सगळ्या गोष्टी यूट्यूबवर अथवा सार्वजनिकरित्या मांडता येत नसतात, सांगायच्या नसतात. कारण त्याचा गैरफायदा वेगळंच होतो, घेतात लोक, म्हणून काही गोष्टी सांगत नाही. आणि ज्यावेळेस ज्या समोरच्या व्यक्तीला गरज, त्याला प्रत्यक्ष समजा फोनद्वारे अथवा त्याला काय माहिती द्यायची, काय असतं, कसं असतं, काय करायला पाहिजे, हे बोलतो. मी वैयक्तिक बोलतो. सार्वजनिकरित्या सांगायचं बंद करून टाकलं मी, बरेच वर्ष झालं, आता 2-4 वर्षापासून बंद केलंय. म्हणून ते त्यावेळेसच्या लोकांना सुद्धा काय वाटतं की काय नाही, काही खरं नाही. खरं नाही कसं? खरं ज्याला विश्वास आहे त्यालाच माहिती खरं आहे का खोटं आहे ते. त्याच्यामुळं असं आद्यंतरी काहीतरी उपाय करून नाही, काही बरेच लोक न विचारता करतात काही काही गोष्टी, आणि त्यांचे काही होत बी असतील, होतात, सांगतात लोक ते. पण कुठलाही उपाय करण्यापूर्वी अगर कुठली समस्या मला सांगितल्याशिवाय मी त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती देतो, फोनद्वारे देतो, प्रत्यक्ष देतो. हे सार्वजनिकरित्या देत नाही मी. हे बंद केलेलं आहे ते. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ते उपायाचं वगैरे शंका येतात. आपण कसल्याही बाबतीत आणि कुठले बी काय असतं, कुठलीही समस्या असेल ना त्याच्यावर उपाय 100% असतो. ज्या अर्थी समस्या निर्माण होते त्या अर्थी नष्ट पण करता येते ती समस्या. आहे देव दोन्ही बी करतो बाजू. जशी म्हणतात ना आपण, रात्र आहे तसा दिवस पण असतो, जसा देव आहे तसा भूत पण असतो. जे देव मानतात ना त्यांनी भूताला मानायलाच पाहिजे, कारण 2 बाजू असतातच. तसं समस्या आहे ती समस्या दूर होते. मग दूर कधी होते? ज्यावेळेस विश्वास असला पाहिजे, ईश्वरावर असला पाहिजे. आम्ही जी लोक तुमच्यासाठी काही झटतो, काही गोष्टी करतो, त्यांच्यावर पण असणं गरजेचं. कारण तुमचा विश्वास नाही तर आम्ही काय म्हणून झटायचं? तुमची श्रद्धाच नाही आमच्यावर तर आम्ही का म्हणून तुमचं काम करायचं? तुमचं काही गुत्त घेतलेलं नाही, आम्ही केलंच पाहिजे असं नाही काही. तुम्ही काय म्हणजे असं काय तुमचं आम्ही का करावं? तुमचा विश्वास नसताना आम्ही तुमचं काम का करावं असं लिहिलंय कुठं? नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काही रुपये मागत नाही, काय नाही, आम्ही फ्रीमध्ये करतो. फक्त आम्हाला हवंय काय तुमच्याकडून? श्रद्धा, विश्वास. त्या गोष्टी बी मिळत नसतील, पैसा तर जळू द्या तिकडं, पण त्याही गोष्टी तुमच्याकडून मिळत नसतील ना तर आम्ही का म्हणून तुमचं काम करावं? का म्हणून आम्ही तुम्हाला डीप मधल्या गोष्टी, म्हणजे जी न सांगायच्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला का सांगायचे आणि तुमच्या समस्येसाठी का आम्ही झटायचं? याचा विचार करा
आणि जी जुन्या लोकांसाठी नाही हा व्हिडिओ, म्हणजे जे माझ्या श्रद्धा ठेवून त्यांच्यासाठी नाही, हे नवीन जे लोक असतात त्यांच्यासाठी मी बोलतो. हे नवीन जे विचारतात ना, असं अर्धवट काहीतरी उपाय करतात, सोडून देतात. आणि मी आता अलीकडे बरेचसे उपाय सांगणं बंद केलेलं आहे. असंच काहीतरी आपलं संपर्क राहावा लोकांशी आपला, म्हणून मी थोडंफार व्हिडिओ टाकत असतो, कॉन्टॅक्टमध्ये राहतो, एवढंच आहे. मला मोठा ढीग लावायचा नाही, डोंगर मोठा करायचा नाही, मला फार मोठं बी व्हायचं नाही, काही गरज नसते. मोठं झालं की प्रॉब्लेम निर्माण करतात ते, कारण अतिरेक झाला की जमत नाही. त्याच्यामुळे मोजके लोक, मोजका उपाय, मोजके सगळं. फक्त एक जाता सांगतो तुम्हाला, फक्त जाता सांगतो, आपण समस्या निर्माण करतोच ना, तसं नष्ट करता येतात आपल्याला, एवढं लक्षात घ्या. फक्त तुमचा विश्वास, श्रद्धा असली तर आम्ही तुमच्यासाठी कधीही मदतीला तयार असतो. ज्यांना आजपर्यंत 4-5 वर्षामध्ये कुणाचा जर काही प्रॉब्लेम असेल, यांच्याच्यानं काही झालं नाही असं तर असेल ना, ते तुम्ही सुद्धा ऐका नीट. तुम्ही विश्वास दाखवला नाही, तुम्ही विश्वासघातकी माणसं आहात, त्याच्यामुळं आम्ही तुमचं काम करू शकलो नाही. असो. ओम नमः शिवाय नमः. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.